स्वराज्यासाठी आपल्या प्राण्याचे बलिदान देणारे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आणि कोंडाजी बाबा फर्जंद यांच्या पराक्रमाबद्दल आपल्याला माहितीच आहे. पण आज ज्या शिवरायांच्या मावळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यांनी आणि त्यांच्या 700 मावळ्यांनी मुघलांच्या विरुद्ध अक्षरशः मृत्यू लढा दिला होता. इसवी सन 1671 मध्ये मुघल सरदार दिलेर खान हा मोठे सैन्य घेऊन आजच्या नाशिक जवळचा कनेरगड जिंकण्यासाठी आला. त्यावेळी कनेरगडावरती होता शिवरायांचा झुंजार वाघ म्हणजेच रामजी पांगेरा. पराभव होणार हे निश्चित असूनही रामजी पांगेरा आणि त्यांच्या 700 मावळ्यांनी दिलेर खानाच्या विरुद्ध अगदी जोमाने लढा दिला. या लढ्यावेळी मराठ्यांच्या 700 सैन्यापैकी ज्यादातर सैन्य मारले गेले आणि रामजी पांगेरा ही शेवटच्या श्वासापर्यंत दिलेर खानाच्या फौजेसोबत लढून दारातीर्थी पडले. मरण्याआधी याच रामजी पांगेरा आणि त्यांच्या मावळ्यांनी तब्बल 1200 पठाण कापून काढले. ही गोष्ट खूपच मोठी होती, कारण ही लढाई कोणत्याही चित्रपटातील नव्हती, ज्यामध्ये एक व्यक्ती जवळजवळ 100 लोकांवरती भारी पडतो. ही खरोखरची लढाई होती, ज्यामध्ये मावळे हातामध्ये तलवारी घेऊन मुघलांना भिडले होते. रामजी पांगेरांसारखे अजून अनेक मराठी योद्धे असे आहेत ज्यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले होते. पण आज दुर्दैवाने आपण त्यांना आणि त्यांच्या बलिदानाला विसरत चाललो आहोत. आपल्या बाहेरच्या शाळेच्या माध्यमातून अशा योद्ध्यांच्या बलिदानाची जाणीव हजारो तरुणांना करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.